नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनच्या हमीभावाविषयी जी काही बातमी आहे ते. बातमी अशी आहे की हमीभावाने 13 लाख टन सोयाबीनची खरेदी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया बातमी काय आहे ती संपूर्ण. सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात 13,08,000 टन सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्याला केंद्राने परवानगी दिली आहे. हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून प्रत्यक्ष खरेदी 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने नुकतेच काढले. सोयाबीनसोबतच राज्य सरकारने मूग आणि उडदाची हमी भावाने खरेदीला मान्यता दिली आहे. राज्यात यंदा खरीपातील 13,08,238 टनांची खरेदी होणार आहे. उडदाचे 1,08,120 टन खरेदी हमीभावाने करणार आहे, तर मुगाची 17,688 टन खरेदी होणार आहे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर मूग आणि उडदाची भावाने खरेदी 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. मूग आणि उडदाची खरेदी करताना कृषी विभागाच्या उत्पन्नाच्या पहिल्या अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांकडून आणि केंद्राने ठरवून केलेल्या निश्चित उद्दिष्टाप्रमाणे खरेदी होणार आहे. तर 13,08,238 टनांपैकी पहिल्या टप्प्यात 10 लाख टनाची खरेदी करावी, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण उत्पन्नाच्या 25% खरेदी होणार आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार राज्यात मागच्या हंगामात 52,30,000 टन सोयाबीन उत्पन्न झाले होते. राज्यात यंदाही सोयाबीन उत्पन्न गेल्या वर्षीच्या जवळपास राहू शकते, असा अंदाज आहे. तर केंद्र सरकारने राज्यात 13,08,000 टन सोयाबीन हमीभावाने खरेदीला परवानगी दिली आहे. म्हणजेच राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 25% सोयाबीन खरेदी सरकार करणार आहे. शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे यामुळे. तर सध्या बाजारात सोयाबीनचा भाव दबावात आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू आहे, पण मालामध्ये सध्या ओलावा जास्त आहे. तसेच पावसाने खराब झालेलाही माल बाजारात येत आहे. अशा मालाला 4,000 भाव मिळत आहे. तर FQ दर्जाच्या मालाला 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आता सरकारने हमीभावाने खरेदीची प्रक्रिया जाहीर केली. प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल तेव्हापासून बाजारात नवा मालाची आवक वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. सरकारच्या खरेदीमुळे खुल्या बाजारातही भाव सुधारण्यास मदत होईल. तर या हमीभावाने खरेदी करण्यासाठी नेमकी शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करावी ते आता पाहूया. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ई-समृद्धी पोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करताना शेतकऱ्यांना स्वतःचा आधार क्रमांक, पिकाची नोंद असलेला 7/12 आणि बँकेत लागणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सोयाबीन विषयी अपडेट. धन्यवाद.